आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे. एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर 225 स्क्वेअर सेंटीमीटर 81 स्क्वेअर सेंटीमीटर. दोन्हींचे एरियाज दिलेले आहेत 225 आणि 81 square centimeter. If a side of the smaller triangle is 12 centimeter, then find corresponding side of the bigger triangle. आता हा क्वेश्चन तिकडे मी दोन ट्रायंगल काढून एक स्मॉलर आहे एक बिगर आहे दाखवून मी त्याला ॲज्युम करून दाखवू शकते. पण मला ना तर ॲज्युम पण करायचं नाही आहे. मग मी कोणत्या प्रकारे करू शकते? तर मी त्याला एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल, एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल असं सुद्धा म्हणून लिहू शकते. मग ते दाखवताना मी कसं दाखवणार आहे? तर एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल म्हणजे एरिया 1 इक्वल टू 225 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इक्वल टू 81 स्क्वेअर सेंटीमीटर. साईड ऑफ स्मॉलर ट्रायंगल. आता मग स्मॉलर ट्रायंगलच्यामधून कुठला दिसतो आहे? तर A2 हा स्मॉलर दिसतो आहे नंबर, म्हणून मग मी म्हटलं साईड ऑफ स्मॉलर ट्रायंगल S2. एक ट्रायंगलची साईड दाखवायची आहे म्हणून त्याला S म्हटलं. आणि कुठल्याची दाखवायची आहे? 1ची दाखवायची आहे का? नाही तर 2ची दाखवायची आहे. आणि म्हणून मी इथे लिहून घेतलेलं आहे S2 इज इक्वल टू 12. आता इथे सुद्धा स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे, म्हणजे 12च्या पुढे तुम्ही इथे सेंटीमीटर इथे सुद्धा लिहू शकता. नाही लिहिलं तरी चालेल, पण मग आता आन्सर्समध्ये लिहायचंच आहे. आणि देअरफॉर S1 इज इक्वल टू वॉट? कारण त्यांनी आपल्याला काय शोधून काढायला सांगितलेली आहे? करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ द बिगर ट्रायंगल. नावं दिलेली नाही आहेत, डायरेक्ट त्याच्या आधारे सांगतो आहे. तर त्याच प्रकारे सगळं बाकीचं लिहायचं आहे. मग A1 अपॉन A2 इज इक्वल टू 225 अपॉन 81 इज इक्वल टू 15 स्क्वेअर अपॉन 9 स्क्वेअर इज इक्वल टू 15 अपॉन 9 एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. किंवा तुम्ही इथे लिहू शकता थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. म्हणजे आपला काय आलेलं आहे? त्याच्या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत त्या किती आहेत? 15 अपॉन 9 त्यांचा रेशो येतो. आता आपल्याला एकाची सांगितली होती, स्मॉलरची एक करस्पॉन्डिंग साईडची आहे ती सांगितली, ती आहे 12. मग आता त्याप्रमाणे त्याची व्हॅल्यू भरून घेऊया. S1ची काढायची आहे 15 अपॉन 9 इक्वल टू S1 अपॉन 12. मग आता काय करून घेतलं आपण? त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलेलं आहे. 15 इंटू 12 इक्वल टू 9 इंटू S1 म्हणजे 15 इंटू 12 अपॉन 9 इक्वल टू S1. मग आता इथे काय होईल आपल्याला? 3 5 जा 15, 3 3 जा 9, 3 1 जा 3, 3 4 जा 12, 5 4 जा 20. देअरफॉर 20 इज इक्वल टू S1. आता इथे सेंटीमीटर लिहायला सांगितलेलं आहे आणि मी चुकून इथे तुम्हाला युनिट्स लिहून दाखवलेलं आहे. काय लिहायचे वाक्य? देअरफॉर करस्पॉन्डिंग साईड ऑफ द बिगर ट्रायंगल इज 20 सेंटीमीटर. आता असं जर उत्तर आपलं चुकलं, लक्षात आलं पण पुन्हा परत वाचल्यानंतर, तर लगेच तिकडे फक्त एक सिंगल लाईन मारून वरती करेक्ट आन्सर लिहा. स्क्रब करत नका. स्क्रब केलं की त्याच्या लक्षात येतं की तुम्ही ते काहीतरी चूक केलेली होती. ह्याच्या खालचं दिसतं आहे पण तुमच्या लक्षात आलेली आहे चूक. छान पद्धतीने ती तुम्ही इरेज करून वरती लिहिलेलं आहे, त्यामुळे तो काहीही म्हणणार नाही. या ठिकाणी अशा प्रकारचा इरेजर वापरायचा प्रयत्न करू नका. शाईच्या पेनाचा इरेजर आहे, पेनाचा इरेजर आहे, मग तो तुम्ही रब करता, पेपर फाटला जातो, तसं काहीही करू नका. पेपर फाटल्याने तुमचंच नुकसान होऊ शकतं. म्हणून फक्त एक सिंगल लाईन मारा आणि वरती सेंटीमीटर लिहून घ्या. किंवा लाईनसुद्धा मारायची तुम्हाला, तर पेनाने न मारता पेन्सिलनी मारा. आता आणखीन सुबक दिसतं आणि वरती तुमचं करेक्ट आन्सर लिहा. क्वेश्चन नंबर 6 आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC, क्वेश्चन नंबर 6 आहे. ट्रायंगल ABC and triangle DEF are equilateral triangle if area of triangle ABC is to area of triangle DEF equal to 1:2.
अँड ए बी इज इक्वल टू 4. फाइंड डी ई. कसे आहेत ट्रायंगल्स? दोन्हीसुद्धा इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत, म्हणजे त्याच्या करस्पॉन्डिंग साईजच्या आहेत तर कशा आहेत? इक्वल आहेत. आणि त्याचा रेशो कसा आलेला आहे तर 1:2. म्हणजे ए बी सी जो आहे तो स्मॉल आहे, डी ई एफ जो आहे तो त्याच्या डबल आहे, हे आपल्याला कळलेलं आहे. आपल्याला ए बी म्हणजे स्मॉलरची जे करस्पॉन्डिंग साईड आहे 4 ती सांगितलेली आहे आणि आपल्याला डी ई शोधायला सांगितलेलं आहे. आन्सर तुमच्या लक्षात कदाचित आलेलं असेल, पण तरीसुद्धा आपण एकदा आन्सर लिहून बघूया, कारण तुम्ही जर आन्सर काढलेलं असेल आणि ते जर चुकीचं ठरलं तर गोंधळ होऊ शकतो. तुम्ही मनात काहीतरी वेगळा आन्सर काढलेलं आहे. मग असे जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला कशासाठी येऊ शकतात तर ते आपल्याला MCQसाठी येऊ शकतात. मार्क असतो 1. तुम्ही मनामध्ये काहीतरी वेगळा विचार करता, त्याचा आन्सर तिकडे असतं, ते आन्सर टिक मार्क करून पुढे जाता, तर तसं करू नका. MCQ सोडवताना सुद्धा तुम्ही रफ वर्क करून बघा आणि मग ते MCQ सोडवा. कशा प्रकारे आपण लिहिणार आहोत बघूया आपण. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF इक्वल टू 1/2. कारण त्यांनी आपल्याला त्याचा रेशो सांगितलेला आहे 1:2. मग आपण लिहून घेतलेला आहे. मग आपण काय पकडतो? करस्पॉन्डिंग साईड आपल्याला त्यांनी दिलेले आहेत, त्याच दोन्ही पकडूया, त्याचा स्क्वेअर पकडूया. मग AB² अपॉन DE². आता 1चा जर का आपण स्क्वेअर रूट काढून टाका तर काय येईल? 1च येईल. पण 2चा जर का आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा असेल तर आपल्याला तो काय येईल? 2 इन द स्क्वेअर रूट येईल. बरोबर? मग तो तसाच लिहा. आता आपल्याला त्यांनी दिलेली आहे, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे. AB इज इक्वल टू 4. देअरफॉर DE इज इक्वल टू वॉट? मग आता व्हॅल्यू भरून घेऊया. AB² अपॉन DE². मग आपण त्याला काय केलेलं आहे? AB अपॉन DE इज इक्वल टू 1 इन द रूट 2. हे आपला आन्सर झालेलं आहे तर मग तेच लिहून घेऊया. 1 अपॉन इन द रूट 2 इक्वल टू 4 अपॉन DE. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर काय येईल? DE इज इक्वल टू 4 इन द रूट 2. आता इथे याच्या पुढे तुम्ही लिहा किंवा लिहू नका तरीसुद्धा चालणार आहे. लिहिलं तर युनिट्स लिहायचं आहे, कारण काहीच दिलेलं नाही आहे आपल्याला, किंवा म्हणतानाच त्यांनी आपल्याला काहीच दिलेलं नाही आहे त्यांनी आपल्याला. मग आपल्याला म्हणायची गरज नाही, आणि जर म्हणायचं असेल तर फक्त युनिट्स म्हणू शकतात. आन्सर काय आलं आहे? 4 इन द रूट 2. आता जर हा क्वेश्चन आपल्याला ॲज इट इज असा सोडवायचा असेल तर 2 मार्कांसाठी आला तर सोडवायचा आहे, असा सोडवून दाखवायचा आहे. नाहीतर MCQs किंवा 1 मार्क्ससाठी आला तर डायरेक्ट हे सगळं करून आन्सर लिहायचं आहे. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 7. आपला क्वेश्चन नंबर 7 जो आहे तो ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. बघा त्याने आपल्याला काय सांगितलेलं आहे. इन फिगर 1.66. आता आपल्याला आवश्यकता नाही आहे तुम्हाला ही फिगर काढायची ॲक्टिव्हिटी ज्यावेळेला सोडवाल त्यावेळेला. फक्त तुम्ही जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती व्यवस्थित पूर्णपणे पहिल्यापासून लिहून घ्या. बाय कम्प्लिटिंग द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीपासून जे दिलेलं असेल पुढचं ते व्यवस्थित लिहून घ्या. आणि प्रत्येक ठिकाणी जिथे त्यांनी स्क्वेअर केलेला आहे, जिथे बॉक्स आहे तिथे तुमच्या आन्सरमध्ये बॉक्स येईल, एक्स्ट्रा बॉक्स टाकू नका. In figure 1.66, segment PQ parallel segment DE, area of triangle PQF is equal to 20 units, PF is equal to 2 DP, then find area of quadrilateral DPQE by completing the following ॲक्टिव्हिटी. आता इथे बघा युनिट्स म्हटलेलं आहे. मग तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये युनिट्स हा शब्द लिहावा लागेल, हे लक्षात ठेवायचं आहे. बघूया आपण ॲक्टिव्हिटी सोडवूया. एरिया ऑफ ट्रायंगल PQF इक्वल टू 20 युनिट्स, PF इज इक्वल टू 2 DP. लेट अस अज्युम DP इज इक्वल टू X. देअरफॉर PF इज इक्वल टू 2X. कारण आपल्याला काय म्हटलेलं आहे? PF इज इक्वल टू 2 DP, आणि म्हणून आपण म्हटलेलं आहे DP जर का X असेल तर PF आपला काय असेल? 2X असेल.
DF is equal to DP plus PF is equal to x plus 2x is equal to 3x. In triangle FDE and triangle FPQ, angle FDE congruent angle FPQ corresponding angles, angle FED congruent angle FQP corresponding angles. Therefore, angle FDE is equal to therefore triangle FDE similar triangle FPQ by AA test, कारण मी दोन्ही सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल्स दाखवलेल्या आहेत म्हणून therefore area of triangle FDE upon area of triangle FPQ is equal to DF square upon PF square is equal to 3x square upon 2x square is equal to 9/4. आले लक्षात तुमच्या काय काय झालंय ते? ओके, एक कुठेतरी करस्पॉन्डिंग साईडचा स्क्वेअर आपल्याला दाखवायचा आहे बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. मग दाखवलेला आहे. मग त्या ठिकाणी आपण जे पकडतं x आणि 2x आणि मग तसा 3x झाला तर सगळ्याची व्हॅल्यूज आपण इथे लिहून घेतली. मग काय होईल, 3चा 9x स्क्वेअर होईल अपॉन 4x स्क्वेअर होईल. x स्क्वेअर कट होतील कारण सेम आहेत आणि मग उत्तर काय येईल आपला 9/4. हे सगळं आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेलं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल FDA इज इक्वल टू 9/4 एरिया ऑफ ट्रायंगल FPQ इक्वल टू 9/4 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल FPQ आपला किती दिलेला आहे, 20 दिलेला आहे. मग आपण काय केलं, 4 1 जा 4, 4 5 जा 20, 9 5 जा 45. आपला आन्सर आलं 45. एरिया ऑफ quadrilateral DPQE is equal to area of triangle FDE minus area of triangle FBQ. आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल FDE दिलेला होता 45, FPQ आपण आत्ता काढला, एरिया ऑफ ट्रायंगल FPQ आपल्याला दिलेला काढला होता आपण आता 45 आणि त्याच्यामधून आपण FDE जो 20 दिलेला आहे तो मायनस केला म्हणजे आपला आन्सर आलेलं आहे 25 स्क्वेअर युनिट्स. इथे मात्र लिहिताना 25 स्क्वेअर युनिट्सच लिहायचे आहे. वरती एक वेळ 45 स्क्वेअर युनिट्स नाही लिहिलं तरीसुद्धा चालणार आहे. पण इथे मात्र एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQ इज इक्वल टू 25 स्क्वेअर युनिट्स लिहा आणि त्याला स्क्वेअर करा.